झेन झीनं अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच आणि मोदींच्या इमेजचा चक्काचूर केला. यामुळे भाजपचे नेते हे अस्वस्थ आहेत, ते घाबरून गेलेले आहेत. परंतु एका गोष्टीनं मात्र त्यांची झोप उडवली आहे, त्यांना हादरवून टाकले आणि ती गोष्ट म्हणजे त्यांच्याच घरातली मुलं मुली हे त्यांच्या विरोधात, मोदींच्या विरोधात ठामपणे भूमिका घ्यायला लागलेली आहेत. याची दोनच उदाहरणं तुम्हाला मी देतो. एक म्हणजे आसाममध्ये कॅबिनेट मंत्री असणारे केशव महंता यांची मुलगी दिबिशा महंता या आंदोलनात सहभागी होते आणि नीम का पत्ता कडवा आहे म्हणत म्हणत मोदींच्या विरोधात काय काय घोषणा देते हे तुम्ही मला विचारू नका. तुम्ही इंस्टाग्रामवर तिचे थेट रीलच पहा. आणि दुसरं उदाहरण आहे ओदिशामधलं. ओदिशामधल्या भाजपच्या खासदार गीतांजली सारंगी, याच राज्यामधून धर्मेंद्र प्रधान येतात. त्यांची मुलगी अर्चिता सारंगी हिनं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर इन्स्टा स्टेटस ठेवलं. त्यावर धर्मेंद्र प्रधानांच्या पीएने गीतांजली यांना असं सांगितलं की मुलींना ते डिलीट करायला हवं. गीतांजली यांनी मुलीला तसा मेसेज केला व्हॉट्सॲपवरती, तर या मुलीनं ते डिलीट केलं नाहीच नाही, परंतु आईबरोबर झालेलं चॅट याची देखील स्टोरी इंस्टाग्रामवर ठेवली. त्यामुळे हे जे काही घडतं आहे आणि भाजपचेच मुलांची, नेत्यांची मुलं मुली, कार्यकर्त्यांची मुलं मुली ही जी लोकशाहीच्या बाजूनं आणि हुकुमशाहीच्या विरोधात, मोदींच्या हुकुमशाहीच्या विरोधात ही जी भूमिका घेत आहेत, त्याबद्दल खरोखरच त्यांचे आभार मानायला हवेत.